नमस्कार मित्रांनो. महाराष्ट्राच्या आरोग्य विभागातून एक अतिशय धक्कादायक आणि चिंताजनक बातमी समोर येत आहे. जी यंत्रणा लोकांचे प्राण वाचवते ती आरोग्य यंत्रणाच आज स्वतः व्हेंटिलेटरवर आलीये. राष्ट्रीय आरोग्य अभियानातील NHM तब्बल 40,000 कर्मचाऱ्यांचे पगार गेल्या 2 महिन्यांपासून रखडले आहेत. नक्की काय आहे हे प्रकरण आणि याचा सामान्यांवर काय परिणाम होणार पाहूया आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये. मित्रांनो, राज्यात प्रत्येक जिल्ह्याचे 90 कोटींच्या वर बजेट असणाऱ्या NHM मध्ये आज अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे पगार करायलाही पैसे उरलेले नाहीत. परिस्थिती इतकी गंभीर आहे की आरोग्य विभागाच्या गाड्यांमध्ये इंधन भरण्यासाठीही निधी नाही. कार्यालयांमध्ये स्टेशनरी आणायला पैसे नसल्याचे कर्मचारी सांगत आहेत. आशा स्वयंसेविकांचे मानधन आणि इन्सेंटिव्ह गेल्या 3 महिन्यांपासून प्रलंबित आहे. निधी का रखडला? तांत्रिक कारणे. या संकटामागे प्रामुख्याने 3 मोठी कारणे समोर येत आहेत. 1. केंद्र सरकारचा निधी. केंद्र सरकारने 2025 मध्ये दिलेला 301 कोटींचा निधी संपला असून पुढील विशेष अनुदान अद्याप प्राप्त झालेले नाही. 2. राज्याचा वाटा. राज्यस्तरावरील 40% अनुदानाचा अभाव असल्याने आरोग्य यंत्रणेवर हे संकट ओढवले आहे. 3. स्पर्श प्रणाली. स्पर्श नावाने नवीन वेतन प्रणाली सुरू केल्यामुळे सर्व पेमेंट आता मुंबईतून होतात, ज्यामध्ये तांत्रिक अडचणींमुळे विलंब होत असल्याच्या तक्रारी कंत्राटदार करत आहेत. राज्यात कोणत्या जिल्ह्यात किती कर्मचारी बाधित आहेत हे आपण स्क्रीनवर पाहू शकता. पुणे 2,800 कर्मचारी, ठाणे 2,000 कर्मचारी, नागपूर 1,500 कर्मचारी, अमरावती, जळगाव, सोलापूर साधारण 850 ते 1,200 कर्मचारी. या 40,000 कर्मचाऱ्यांमध्ये डॉक्टर, परिचारिका आणि तंत्रज्ञ यांचा समावेश आहे, ज्यांच्यावर दरमहा साधारण 120 ते 150 कोटी रुपये वेतनावर खर्च होतात. योजनांवर होणारा परिणाम. पगार नसल्यामुळे केवळ कर्मचाऱ्यांचे हाल होत नाहीत, तर अनेक महत्त्वाच्या आरोग्य योजनाही ठप्प होण्याच्या मार्गावर आहेत. जननी सुरक्षा योजना JSY, औषध पुरवठा आणि संदर्भ सेवा, बांधकाम आणि प्रशिक्षण कार्य. निष्कर्ष आणि आवाहन. आरोग्य विभागातील वित्त अधिकाऱ्यांच्या मते निधी येताच पगार केले जातील, पण प्रश्न हा उरतो की दिवसरात्र सेवा देणाऱ्या या आरोग्य दूतांनी पगारशिवाय घर कसे चालवायचे? जर यंत्रणाच अशी कोलमडली तर सर्वसामान्यांना आरोग्य सेवा कशी मिळणार? या विषयावर तुम्हाला काय वाटते? सरकारने यावर तातडीने काय पावले उचलली पाहिजेत? कमेंटमध्ये नक्की सांगा. अशाच महत्त्वाच्या आणि ज्वलंत विषयांवरील माहितीसाठी आपली मराठी शाळा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.